मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 20 डिसेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, बघा, सुरुवातीलाच प्रिया खूप मोठ्या मोठ्या फेकत असते, म्हणजे खोटं बोलत असते अश्विनशी. काल आपण पाहिलं होतं, अश्विन म्हणतो कशी झाली पार्टी. आता ही लगेच म्हणते हो मस्त झाली. अरे, सानिकाने सगळं बाहेरूनच ऑर्डर केलं होतं ना. अश्विन मग म्हणतो, अगं पार्टी तर श्रुती पोस्ट ग्रॅज्युएट झाली म्हणून दिली होती ना. मग सगळेजण यांच्याकडे बघायला लागले बरं का समोरून. प्रिया लगेच पलटते, अरे श्रुतीचं घर लहान आहे ना, मग सगळ्या एक एक मैत्रिणी जमायला लागल्या ना, प्राजक्ता, विशू. मग त्यामुळे आम्ही सानिकाच्या घरी शिफ्ट केलं. अरे, अर्जुन आणि सायली समोरच बसलेले असतात बरं का. सायली मनात विचार करते, कालीने फोनवर वेगळ्याच मैत्रिणींची नावं घेतली आणि आज वेगळीच नावं घेतली. रेवती कोण आहे? नाही नाही नाही, काहीतरी गडबड आहे नक्की. सायलीला खूप डाऊट येतोय आता प्रियाच्या एवढं खोटं बोलण्यामुळे, पण कमाल आहे, अश्विनला येत नाहीये. अश्विन म्हणतो कसा बघा, अगं मग जागेबद्दल मला मेसेज करायचा ना तन्वी, मला कळलं असतं ना तू कुठे आहेस. प्रिया लगेच म्हणते, अरे मी तुला काय काय मेसेज करणार होते अश्विन. अरे काय ना अश्विन, जेवून झालं आणि त्यानंतर ना आम्ही आईस्क्रीम खायला सानिकाच्या क्लब मध्ये गेलो होतो, स्काय व्ह्यू क्लब. इतका सुंदर व्ह्यू होता, तुला काय सांगू. अरे मस्त आकाश, चंद्र तारे बघत बघत आम्ही तिथेच गप्पा मारत बसलो. कमालेने प्रेक्षकांनो, एवढी कशी काय रमू शकते बरं ही बाहेर. अश्विनला कसं काय विश्वास बसतो कोणास ठाऊक. अश्विन म्हणतो, चला तू एन्जॉय केलंस ना, बरं झालं. प्रिया म्हणते, हो अरे अश्विन, मस्त एन्जॉय केलं मी आणि दमले पण. अरे रात्रभर एवढा गोंधळ घातलाय ना, झोपच झाली नाहीये. अश्विन लगेच म्हणतो, काळजी घे आता. आणि आता लगेच अर्जुन सायली म्हणतात, चल मम्मा आम्ही निघालो हा. आता लगेच प्रिया त्यांच्याकडे बघते बरं का. आता हा अश्विन तिच्याशी बोलत असतो, अगं ये तन्वी, आता छान आंघोळ करून मस्त झोप काढा. पण आता प्रिया विचार करत असते, हे अश्विन. प्रिया विचार करत असते, एवढ्या सकाळी ही सायली अर्जुन बरोबर गेली तरी कुठे. अश्विन म्हणतो, तन्वी, अगं ये तन्वी, अगं मी काहीतरी बोलतोय तुझ्याशी, ऐकू येतंय ना. प्रिया म्हणते, हो अरे ऐकलं ना, मी ऐकलं. अरे झोपणारच आहे मी आता. अश्विन म्हणतो, बरं चल, मी हॉस्पिटलमध्ये निघालो हा, बाय, काळजी घे. असं म्हणून हा निघून जातो बरं का अश्विन. प्रिया आता विचार करायला लागते, कुठे गेले असतील अर्जुन सायली. पण आता हे प्रतापराव आणि कल्पनाताई तिच्याकडे बघतात, तेही लगली तोंड वाकडं करून तिच्या तिच्या खोलीमध्ये चालली जाते. काय विचित्र आहे ना प्रेक्षकांनो, कमाल आहे. नवरा असा पोंगा भेटलाय म्हणून जमतंय हिचं. आपण मालिकेच्या पात्राबद्दल बोलतोय. असो, आता इकडे अर्जुन भेटलाय त्या बाबूला त्याच्या ऑफिसच्या स्टोरूम मध्ये. अर्जुन बाबूला सांगतोय की तू टेन्शन घेऊ नकोस, मी तुला काही होऊ देणार नाही. बाबू म्हणतो, तो महिपत. अर्जुन म्हणतो, तो तुला काही शोधू शकणार नाही. अरे तो स्वतःच पोलिसांपासून लपून गायब आहे. बाबू म्हणतो, तरी तो मला शोधून काढेल हो साहेब. त्याला जर कळेल की मी तुमच्याकडनं साक्ष देणार आहे तर तो मला. आता तो पुढे काही बोलणार तेवढ्यात त्या बाबूला ठसका लागतो. मग सायली त्याला पटकन पाणी देते. त्यामुळे बाबू जरा भारावून जातो आणि इमोशनल होऊन म्हणतो, बाबू म्हणतो, खूप वर्षानंतर कोणीतरी माणूस म्हणून वागवलंय मला. आयुष्यात मी खूप पापं केली आहेत, पण मनावर आता या पापांचं ओझं सहन होत नाहीये. कदाचित बाबूला म्हणायचं असेल की मी तुमची मदत करतोय वगैरे. आता सायली म्हणते, तुम्हाला पश्चाताप होतोय ना काका, हे महत्वाचं. बाबू म्हणतो, त्या अपघाताबद्दल जे काही मला आठवेल ते मी सगळं तुम्हाला सांगेल. अर्जुन म्हणतो, ग्रेट. ए बाबू, तुला जे काही बोलावंसं वाटलं तेव्हा लगेच मला फोन करा. चैतन्य म्हणतो, आणि मी असेलच तुमच्यासोबत इथे जास्तीत जास्त. अर्जुन, बाबूला इथे ठेवलंय हे आपल्या स्टाफ मधल्या कोणाला कळणार नाही याची काळजी घेईल मी. अर्जुन म्हणतो, हो काळजी घे. आता अर्जुन सायली त्याला म्हणतात, बाबूला चल आम्ही निघतो हा. आता बाबू ठीक आहे असं म्हणतोय आणि आता अर्जुन सायली बाहेर आलेत त्या स्टोरूमच्या. सायली अर्जुन बाहेर येऊन आता एकमेकांशी बोलतात बरं का प्रेक्षकांनो. आता आज त्यांनी काय दाखवलंय, अर्जुन सायली रविराजांकडे पण जातात आणि सुमनला एक प्लॅन करून पुन्हा ऑफिसमध्ये घेऊन येतात. ट्रॅक त्यांनी छान लावलाय बरं का प्रेक्षकांनो. आजचा एपिसोड पण त्यांनी खूप मस्त दाखवलाय लॉजिकली. आता अर्जुन म्हणत असतो सायलीला, बाबूला भीती वाटते महिपतची, पण या बाबूला काही आणखीन आठवलं तर बरं होईल. नाही, तो सांगेलच म्हणा काही ना काही, पण या महिपतचाही कुठे पत्ता नाहीये. सायली म्हणते, अहो मला तर असं वाटतंय की प्रियाला नक्की माहित असणार आहे तो महिपत कुठे. पार्टीला जायच्या नावाखाली ती महिपतला भेटत असेल तर. अर्जुन म्हणतो, अरे तुला काय म्हणायचंय सायली, की महिपत इथे पनवेलमध्ये लपलेला असेल. तुला माहितीये पोलीस त्याच्या मागावर आहेत, शक्यच नाहीये तो असं एवढं स्वतःला डेंजर मध्ये टाकणं. सायली, तो महिपत कधीच कुठेतरी लांब निघून गेला असेल. सायली म्हणते, तेच तर ना, पण तरी पण प्रियावर असलेला माझा संशय काही जायला तयार नाहीये हो. एकीकडे प्रियाच्या बाबतीतला संशय आणि दुसरीकडे सुमन काकूच्या बाबतीतली काळजी. माझं डोकं ना भणभणून गेलंय.
सायलीला सगळं बरोबर कळतं बरं का प्रेक्षकांनो. अर्जुन म्हणतो, "अगं रिलॅक्स सायली, इतका का विचार करतेस तू? शांत हो. चल आता आपण निघूयात जायला." सायली म्हणते, "ऐका ना, आपण रविराज काकांकडे जाऊयात का? थोड्या वेळ बोलू ना आपण सुमन काकूशी." "नाही, काही झालंय, काय नाही आपल्याला कळायला हवं ना." अर्जुन म्हणतो, "बरं चल." आता अर्जुन हिला रविराजांकडे घेऊन जातो बरं का. रविराज सकाळी सकाळी दुसरा चहा पिताय. प्रतिमा त्या म्हणतात, "हं, चहा घ्या." रविराज म्हणतात, "वा वा मस्त." प्रतिमा त्या म्हणतात, "वा वा काय, दुसरा चहा आहे सकाळपासून तुमचा." रविराज म्हणतात, "अगं प्रतिमा पिऊ दे ग, अगं थंडी किती पडलीये बघ बाहेर, चहा कसा असा मस्त घोट घोट पिण्यात मजा येते." प्रतिमा त्या म्हणतात, "तुम्ही काही बाई माझं ऐकतच नाही ना." असं म्हणून त्या जात असतात, पण पुन्हा पलटतात आणि म्हणतात, "अहो गेली काही दिवस ना सुमन तुम्हाला थोडी घाबरल्या घाबरल्यासारखी वाटते का हो? आजकाल तिच्या चेहऱ्यावर हसू म्हणून येत नाहीये बघा." रविराज म्हणतात, "काय करणार प्रतिमा, नागराज सारखा नवरा असल्यावर कसं हसू आणणार तिच्या चेहऱ्यावर? काल पण रात्री निघाला होता नागराज कुठेतरी बाहेर, पण मी त्याला जाऊ दिलं नाही. त्याची रोज रोजची नाटकं थांबायला हवीत ग प्रतिमा." तेवढ्यात अर्जुन सायली येतात तिथे आणि म्हणतात, "सिनियर आत येऊ का?" रविराज खुश होतात आणि म्हणतात, "या पोरांनो या, बसा बसा. ए चहा घेणार ना तुम्ही पोरांनो?" प्रतिमा आत्या चिडून म्हणतात, "अहो आता या दोघांच्या निमित्ताने मी तुम्हाला नाही चहा देणार अजून एक." रविराज म्हणतो, "असं काय करतेस प्रतिमा? अगं अर्धा कप चालेल मला." "मला पण चालेल." असो, आता मी घेईलच म्हणा हा रिव्ह्यू झाल्यावर चहा. मग आता अर्जुन म्हणतो, "वा रे वा, म्हणजे हे कन्व्हर्सेशन आमच्याच घरात नाही तर ॲडव्होकेट रविराज किल्लेदारच्या बेडरूम मध्ये पण सुरू असतं वाटतं." हसायला लागतात आता रविराज. सायली म्हणते, "अहो यालाच म्हणतात घरोघरी मातीच्या चुली बरं." अर्जुन म्हणतो, "हो बरोबर आहे." प्रतिमा त्या म्हणतात, "बसा रे पोरांनो, मी चहा आणते हं तुमच्यासाठी. ए अर्जुन तुझ्यासाठी कॉफी आणते हं. आणि अहो तुमच्यासाठी फक्त अर्धा कप चहा." रविराज म्हणतात, "अगं प्रतिमा याला काय अर्थ आहे, अजून अर्धा कप दे की." आता सायली विषयांतर करून म्हणते, "आत्या मी तुम्हाला काही मदत करू का?" प्रतिमा त्या म्हणतात, "चहासाठी कशाला मदत हवी आहे, तू बस. सुमन असेल खाली, तुमचा आवाज ऐकूनच तिने चहा कॉफी करायला पण घेतली असेल. बस सायली तू गप्पा मारत." असं म्हणून प्रतिमा त्या आता खाली गेल्यात किचन मध्ये. मग थोड्या वेळाने सुमन येते यांच्यासाठी चहा कॉफी घेऊन. अर्जुनचं आणि रविराजांचं काहीतरी असं म्यूट करून बोलणं ऐकवलं. ही सुमन रविराजांनाही चहा देते. सायलीला म्हणते, "घे सायली चहा घे." आता सायलीला असं थोडंसं खटकतं, पदर घेऊन फिरतायत ना त्या खांद्यावर म्हणून. सायली म्हणते, "सुमन काकू, अहो पदर असं का घेतलाय तुम्ही खांद्यावरून?" सुमन आता सायलीला काहीतरी कारण देऊन टाकते. "अगं सायली थंडी किती आहे, अगं थंडी बाधते ग मला, म्हणून असं थोडा पदर घेतलाय. तसं पाहिलं तर स्वेटर पण घालता आलं असतं की सुमन काकूंना, पण सुमन काकूंनी पदर घेणं पसंत केलंय. त्याचं कारण आहे का पुढे प्रेक्षकांनो." आता सायलीला त्या म्हणतात, "तू घे ना सायली चहा." सायली विचार करते, सुमन काकू इतक्या नाराज नाराज का दिसताय, काहीतरी झालंय, काय सुरू असेल बरं सुमन काकूच्या मनामध्ये. चला प्रेक्षकांनो, आता इथून पुढचा सीन महिपतचा दाखवलाय. रोजच्या एपिसोडमध्ये एखादा जरी महिपतचा सीन असला ना तरी मला फ्रेश झाल्यासारखं वाटतं, थोडं काहीतरी वेगळं बघितल्यासारखं वाटतं हो. महिपत ना आता तर नागराजला चिडवतोय बरं का, "ओ नागराज शेठ, अहो जवळ या की. एकदा काय तुमचं नरड आवळलं राव, तुम्ही जवळ यायलाच तयार नाहीये. काय नागराज शेठ लांब लांब राहू लागले तुम्ही. अहो आपल्या लव्ह स्टोरीला 25 वर्ष झाली. सिल्वर जुबली साजरी करायची सोडून आपल्या लव्ह स्टोरीचा दी एंड करायला निघाल राव तुम्ही. अहो बोला काहीतरी माझ्याशी नागराज शेठ, काय झालं? दिवस पाळी रात्रपाळी करून दमले का काय तुम्ही? ओ नागराज शेठ, तुमच्यापेक्षा ना माझ्या बिल्डिंग मध्ये काम करणारे कामगार आहे ना ते तुमच्यापेक्षा बरे बर का ओ नागराज शेठ. अहो मस्तपैकी 8 तास ड्युटी करतेत, रात्री जातेत, एक चपटी लावतेत, निवांत झोपते. तुम्ही तर हितच नाही का नागराज शेठ. नाही, चुचुंद्री येईपर्यंत बेडूक अडकलेला आणि बेडूक येईपर्यंत चिचुंद्री अडकलेली. अर काय राव नागराज शेठ. नाही, भावाच्या प्रॉपर्टीचे मालक होणारे तुम्ही रखवालदार झाले हो, ते पण माझे बिनपगारी. असं म्हणून मैपत आता मोठ्याने हसायला लागतो बरं का. तो नागराजची अवकातच काढून टाकतो 2 मिनिटात. असो, पण आता नागराज संतापतो ना. नागराजला मुळातच घरात किंमत नाहीये, त्यामुळे बाहेर वट दाखवत फिरतो.
त्यातनं आता मैपत बांधलेला आहे, त्यामुळे नागराज त्याच्यावरती ओरडून म्हणतो, बस करा मैपात, बस कर. अय मैपात, यापुढे एकही शब्द ऐकून घेणार नाही मी. तुला काय वाटलं केव्हाचा बडबड बडबड करतोय मी गप्प बसल? आता नाही मैपात, आता बस. आता खूप पडतं घेतलंय आतापर्यंत मी. नाही, आता लक्षात घ्यायचं मैपत, तू माझं ऐकायचंय तू मैपात. ए मैपात, मी मालक आहे मी बॉस आहे, लक्षात ठेव. तू कोण आहे? तू सुपारी घेणारा एक गुंड आहे मैपात, बडबड नाही करायची. ए मैपात, मला बोलायच्या आधी ना स्वतःकडे बघ. अरे काय अवस्था केली आहेस मैपात स्वतःची. सिंह सिंह समजतोस ना रे स्वतःला. अरे आयार झडलेला सिंह आहेस तू, आयार झडलेला. मैपात, पिंजऱ्यात अडकलेला सिंह आहेस रे तू. या पिंजऱ्यातून तर तू सुटणार नाहीयेस मैपात, कधीच नाही. नुसती जीप चालवतो रे तू. फडफड बडबड बडबड. मेंदू चालवता येतो का मेंदू? अरे मेंदू चालवता आला असताना तर तुला कळलं असतं की अर्जुन, सायली आणि पोलिसांना माहितीये की दादाचा अपघात तू घडवून आणलायस. अरे त्यांना माझ्याविषयी एवढीशी सुद्धा शंका नाहीये मैपात, लक्षात आलं का? नाही, मी जर तुझा इथे गेम केला ना, तुला मारून टाकलं ना मैपत, तर माझं रहस्य तुझ्या सोबतच चाललं जाईल मैपत, लक्षात ठेव. नशीब समज, तुझा गेम नाही केलाय मी, तुला जिवंत ठेवतोय मैपत, नशीब समज तुझं. असं म्हणून आता हा नागराज त्याच्याकडे रागाने बघायला लागतो आणि मैपत त्याच्याकडे रागाने बघायला लागतो. एका अर्थी मैपतचा फायदाच होतोय प्रेक्षकांनो. नागराजने त्याला इथे किडनॅप करून ठेवल्यामुळे त्याचं संरक्षणच होतंय ना पोलिसांपासनं. नागराजला भीती आहे की मैपत सुटला तर त्याचं नाव घेईल, पण हे तो मैपतला कन्व्हिन्स करू शकतो, पण मैपत कन्व्हिन्स व्हायला तयार नाहीये ना. बघूयात पण येणाऱ्या भागामध्ये काय होईल. सचिनच्या मुद्द्यावरनं हे दोघं एक होतील हे मात्र खरं आहे हा प्रेक्षकांनो. बघूयात काय काय घडतंय मालिकेत पुढे. खूप मोठे मोठे एपिसोड दाखवायला लागले, तर हे प्रेक्षकांनो रिव्ह्यू आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका. आता या सीन मध्ये बघा. सायली येते स्वयंपाकघरात कब्बशा ठेवायला, तेव्हा सुमनच्या पाठीवरचा व्रण तिला दिसतो. सायली तो व्रण बघते आणि तिच्या लक्षात येतं, बापरे, सुमन काकूच्या पाठीवरती केवढं लागलंय. सायली आता आवाज देते त्यांना आणि म्हणते, सुमन काकू. सुमन अशी पाठमोरी असते किचन मध्ये. सुमन सायलीला बघून म्हणते, अगं सायली, कशाला आणत बसलीस त्या कब्बशा? सायली आता थेटच विचारायचा प्रयत्न करते सुमनला, पण तिला असं वाटतं बाई कसं विचारावं डायरेक्ट, म्हणून ती आता अशी हळूहळू हळू प्रतिमा आत्याकडे येते बरं का. प्रतिमा आत्या म्हणतात, काय ग सायली, झाल्या का गप्पा? सायली म्हणते, ओ आत्या, अहो मी आता कप ठेवायला किचन मध्ये गेले ना तर. प्रतिमा आत्या म्हणतात, काय ग तर काय? सायली म्हणते, आत्या मला सुमन काकूच्या पाठीवर व्रण दिसले हो, कुणीतरी मारल्यासारखे. प्रतिमा आत्या एकदम घाबरून उभ्या राहतात आणि म्हणतात, काय सांगतेस सायली? सायली म्हणते, हो हो आत्या, कुणीतरी मारल्याच्या खुणा आहेत त्यांच्या पाठीवर. प्रतिमा आत्या म्हणतात, म्हणजे आता यांची इथपर्यंत मजर गेली? सायली म्हणते, कोणाची? प्रतिमा आत्या म्हणतात, अगं नागराज भाऊजींची. अगं या दोघांची भांडणं सुरू होती, आम्हाला माहिती होतं ग, म्हणजे लक्षात आलं होतं, पण परवा तर नागराज भाऊजी सुमनच्या थोबाडीत मारणार होते. मी तिथे पोहोचले ग तेवढ्यात, म्हणून ते थांबवलं. पण आता खरंच नागराज भाऊजी जर तिच्यावर हात उचलायला लागले असतील ना, तर हे चांगलं नाहीये. सायली म्हणते, पण आत्या हे काय झालंय? नाही म्हणजे काही झालं तरी सुमन काकू इतका मार का खातायत, म्हणजे का सहन करताय हे सगळं? प्रतिमा आत्या म्हणतात, सायली, अगं तिचा स्वभावच असा आहे, तिला कितीही विचारा काय झालं काय झालं, पण ती सांगतच नाही ग. वरवर असं दाखवते की ती व्यवस्थित आहे, सगळं काही चांगलं चालू आहे, पण नाही ग सायली, ती नागराज भाऊजींना पाठीशी घालते. आमच्या लक्षात आलं ग आता. नाही म्हणजे हे सगळं खूप भयंकर आहे ग सायली, तू जे सांगतेस ते. चल बरं, आपण दोघी आत्ता जाऊन बोलूया तिच्याशी. सायली म्हणते, नको नको आत्या, तुम्ही विचारून बघितलं ना, त्यांनी सांगितलं नाही ना तुम्हाला? आता मी वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करून बघते, बघू सांगतात का मला. आता या प्रतिमा आत्याला खूप वाईट वाटतं. त्या म्हणतात, सायलीबाई काहीही कर, पण ही मारहाण थांबवेल असं बघ ग, आपल्या घरात नको असं घडायला. सायली म्हणते, हो आत्या, कोणाच्याच घरात असं नको घडायला, मी बोलते सुमन काकूंशी. असं म्हणून आता सायली सुमन काकूकडे येते बरं का. सायली आता सुमन काकूच्या जवळ येते. सुमन म्हणते, काय ग सायली, काही हवंय का तुला? सायली म्हणते, काकू तुमचा पदर. आता सुमन पुन्हा पदर नीट करायला लागते आणि असा मागून पदर घेते खांद्यावर आणि सायली म्हणते, सुमन काकू, मगाशी तुम्ही म्हणालात की तुम्हाला म्हणजे थंडी बाधते, पण हे खरं कारण नाहीये ना? सुमन आता थोडीशी घाबरते. सायली म्हणते, काकू तुमच्या पाठीला काहीतरी लागल्याचे व्रण आहेत, काय लागलंय तुम्हाला?
सुमन म्हणते, "अगं हो, हो, ते काय झालं सायली, वेंधळेपणा बघ माझा. खोलीत चालले होते तेव्हा दार लागलं बघ. तेव्हा जरा लागलं होतं जोरात, पण आता बरं आहे." सायलीच्या लक्षात येतं, ती मनातल्या मनात विचार करते, म्हणजे मला वाटतं ते बरोबर आहे. ह्या मलाही खरं सांगणार नाहीत. यांच्याकडनं वेगळ्या पद्धतीने हे सत्य काढायला हवं. सायली मनातल्या मनात विचार करते. आता अर्जुन आवाज देतो, "चल बायको निघूयात का?" सायली मग निरोप घेते सुमन काकूचा आणि अर्जुनला म्हणते, "हो चला निघूयात." अर्जुन म्हणतो, "तू येतेस ना माझ्यासोबत का तुला म्हणजे थांबायचं इथे?" अर्जुनला ती म्हणते, "हो, एकदा थोड्या वेळ बाहेर येता का? थोडं बोलायचं होतं." अर्जुन म्हणतो, "बरं चल." आता हे दोघं तिथेही बाहेर जाऊन बोलतात एकमेकांशी. अर्जुन म्हणतो, "चल आत्या निघतो हो मी." आता हे दोघं बाहेर जाऊन बोलतात तेव्हा सायली त्याला सांगते, "अहो, सुमन काकूच्या पाठीवरनं मारहाणीचे व्रण बघितलेत मी." अर्जुन म्हणतो, "काय सांगते सायली?" "अरे बापरे!" सायली म्हणते, "मी त्यांना विचारायचा प्रयत्न केला होता, पण म्हणजे मी तसं प्रतिमा आत्याला पण विचारलं अहो. प्रतिमा आत्याने मला सांगितलंय की नागराज काका त्यांना मारहाण करतायत म्हणे." अर्जुन म्हणतो, "काय सांगते सायली? नागराज काका असं करू शकतो? तो घरी असताना आता तर जाबच विचारला असता त्याला." सायली म्हणते, "नको नको, आपण असं नाही करू शकत. मुळात मी सुमन काकूला विचारलं, म्हणजे प्रतिमा आत्याने त्यांना विचारलं की त्यांना मारलंय का म्हणून काकाने, पण त्या काही बोलायला तयार नाहीयेत अहो. जर सुमन काकू काही सांगत नसतील तर आपण कसं बोलणार ना काकांशी." अर्जुन म्हणतो, "सुमन काकू बोलली नाही तर आपल्याला त्याला काय बोलता येणार आहे म्हणा, खरंय तुझं." सायली म्हणते, "आपण असं काहीतरी करायला हवं ज्यामुळे सुमन काकू आपल्या विश्वासात येतील. म्हणजे काकूंना अशी जाणीव होईल की अशा गोष्टी सहन करायच्या नसतात, त्याविरुद्ध आवाज उठवायचा असतो. असं काहीतरी करायला हवं." अर्जुन म्हणतो, "काहीतरी प्लॅनिंग करायला हवी ना?" सायली म्हणते, "एक काम करूयात, तुम्ही ऑफिसला जा, मी काहीतरी काम काढून सुमन काकूला तिथे घेऊन येते. म्हणजे एक प्लॅन सांगते मी तुम्हाला." आता सायलीने काहीतरी सांगितलंय अर्जुनला, ते आपल्याला ऐकवलेलं नाहीये. आता अर्जुन तो प्लॅन ऐकतो आणि म्हणतो, "ओके सायली, दॅट्स अ गुड आयडिया. सायली 2.0 इन ॲक्शन." स्वतः अन्याय सहन करणार नाही आणि दुसऱ्यालाही करू देणार नाही. व्हेरी गुड सायली, चल डन. असं म्हणून आता अर्जुन त्याच्या ऑफिसला निघालाय. आता इकडे साक्षी नागराजला फोन करत असते. आता साक्षीची तगमग जरा वाढली आहे बरं का प्रेक्षकांनो. काही केलं आता तिला अण्णाशी कॉन्टॅक्ट होत नाहीये ती. साक्षी आता फोन लावत असते नागराजला आणि विचार करत असते, हे नागराज काका फोन का उचलत नाहीये, काय झालं असेल. आता मध्येच हा सचिन तिथेच बसलेला आहे बरं का. सचिन तिला म्हणतो, "ए सॅम, अरे मलाही आता अण्णाची काळजी वाटायला लागली यार. नाही म्हणजे कोणी इतके दिवस आउट ऑफ रेंज कसं काय असू शकतं. मला वाटतं तू आता पोलिसात जायलाच हवं." साक्षी त्याला म्हणते, "नको अरे सचिन, पोलिसात नको. अरे आमचे एक रिलेटिव्ह आहेत, मी त्यांना फोन केला होता आता. अण्णा ना त्यांच्या खूप क्लोज आहेत. म्हणजे आय एम शुअर अण्णा कुठे आहेत ते माहीत असेल त्यांना. मी बघते त्यांना फोन करून." सचिन म्हणतो, "आर यू शुअर?" सचिन म्हणतो साक्षीला, "सॅम तू इतक्या टेन्शनमध्ये काय आहेस? नाही म्हणजे हे टेन्शन अण्णांबद्दल आहे की नक्की काही वेगळं आहे?" आता साक्षी काही बोलतच नाही. सचिन तिच्या जवळ येत विचारतो, "काय झालंय सॅम? बोल, माझ्यासोबत शेअर कर सगळं." साक्षी म्हणते, "अरे सचिन, मी या क्षणाला तुला काहीच सांगू शकत नाही रे. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना?" सचिन म्हणतो, "अरे ऑफकोर्स सॅम." मग साक्षी त्याला म्हणते, "सचिन मग तू मला विचारू नकोस काही. तू फक्त माझ्या सोबत राहा. नाही म्हणजे मला ना या क्षणाला तुझी खूप खूप गरज आहे. प्लीज तू मला तुझा आधार देशील ना? मला सोडून जाऊ नकोस रे." असं म्हणून आता ती पुन्हा त्याला मिठी मारते. आता या सचिनला प्रश्न पडला ना, की हिला सोडून जाऊ नको, तर अस्मिताला कसं धरू? हिला धरू का तिला सोडू, का हिला सोडू का तिला धरू, असं झालंय त्याला. काय बोलावं प्रेक्षकांनो, काय तमाशाच आहे सगळा. असो, आता इकडे सायलीबाई घेऊन आल्यात सुमनला ऑफिसमध्ये. आता हा शेवटचा सीन तुम्ही बघत आहात. नॉर्मल एपिसोड चालू आहेत प्रेक्षकांनो, पण आता बघा प्रोमो तर पाहिलाच असेल तुम्ही, की सुमन आता सायली आणि अर्जुनला सगळं सांगते. त्यामध्ये पण एक ट्विस्ट आलाय, जो आपल्या अपेक्षेप्रमाणे आहे म्हणा. असो, आता सुमन आणि सायली दोघीही रिक्षातून खाली उतरतात. सुमन म्हणते, "काय ग सायली, तू तर म्हणालीस की आपण अस्मितासाठी खरेदी करायला चाललोय मार्केटमध्ये, इथे कुठे आलोय आपण?" सायली म्हणते, "अहो काकू, आपण ना यांच्या ऑफिसच्या बाहेर आलोय. म्हणजे मला ना यांच्याशी काहीतरी बोलायचं होतं. यांना जावं लागलं ना ऑफिसमध्ये. आमचं थोडं बोलणं अर्धवट राहिलंय, ते मी पूर्ण करते आणि आपण लगेच मार्केटमध्ये जाऊ." सुमन म्हणते, "हो चालेल हं सायली. नाही म्हणजे तू म्हणतेस ते बरोबर आहे. या दिवसात अस्मिताला आनंदीच ठेवायला हवं. आपण छान सरप्राईज नेऊ हं तिच्यासाठी." सायली म्हणते, "काकू तुमची चॉईस छान आहे ना, म्हणून आणलं तुम्हाला. चला बरं." आता कसं आहे प्रेक्षकांनो, ही सुमन ना बिचारी आधीच थोडी भोळसट स्वभावाची आहे. म्हणजे जराशी कन्झर्वेटिव्ह आहे. ती पटकन ओपन अप होत नाही. साधी भोळी आहे ना बिचारी. असतात काही काही स्त्रिया अशा. त्यांना पटकन ओपन अप होता येत नाही, घाबरतात त्या.
आता सायली अर्जुनच्या ऑफिसमध्ये येते. तिथे ऑलरेडी एक 2-3 बायका पण आलेल्या असतात बरं का. सायली म्हणते, "अहो तुम्ही कामात आहात का?" अर्जुन म्हणतो, "हो अगं सायली." "अरे वाह! सुमन काकू तू इथे? बस ना बस." आता अर्जुन सुमन काकू आणि सायलीला तिथे ऑफिसमध्ये बसायला सांगतो. हा सायली आणि अर्जुनच्या एक प्लॅनचा भाग आहे बरं का. सुमनला बोलतं करण्यासाठी त्यांनी काय केलंय बघा. तिथे 3-4 बाया बोलवल्यात. आता अर्जुन त्या बायकांना म्हणतो, तुमच्या केसचा मी छान अभ्यास केलाय बरं का. काय हो ताई तुमचे नवरे तुम्हाला मारहाण करतात आणि तुम्ही सहन करता?" आता त्यातली एक बाई म्हणते, ती लाल साडीवाली, "हो साहेब, अहो माझा नवरा माझ्या अंगावर धावून येतो काही बोललं तरी. अहो दारू पितो, मारहाण करत असतो मला." सुमन ते ऐकते आणि जरा डिस्टर्ब व्हायला लागते बरं का आता. म्हणजे मुद्दाम एक्झॅक्टली सुमन सारखी स्टोरी त्यांनी सुमन समोर रिप्रेझेंट केली आहे. त्या ताई सांगत असतात, "अहो काल तर माझ्याकडनं जेवणात मीठ कमी पडलं तर माझ्या नवऱ्याने हातच पिरगळला बाई माझा. बघा साहेब माझ्या हातावर किती वळ उमटलेत." आता ती दुसरी बाई म्हणते पिवळ्या साडीवाली, "नवऱ्याने बायकोची काळजी घ्यायला पाहिजे ना साहेब, पण माझा नवरा अहो गल्लीतल्या गुंडांसोबत सगळ्यांना धाक दाखवत फिरतो." सुमन खूप अशी डिस्टर्ब होत असते ते ऐकून ऐकून बरं का. आता ती बाई म्हणते, "अहो मी माझ्या नवऱ्याला सांगत असते की नको त्या माणसाशी संबंध ठेवतो, माझ्याच थोबाडीत मारतो." आता त्यातली ती तिसरी बाई म्हणते, "अहो साहेब माझा नवरा तर एकही पैसा घरात ठेवत नाही, सगळे दारूवर पैसे घालतो. अहो मुलाच्या आजारपणासाठी पैसे मागितले हो त्याला तर केसाने धरून फरफटत नेली हो मला. लई वंगाळ वागतो साहेब माझ्यासोबत." अर्जुन म्हणतो, "तुम्ही आतापर्यंत सहन करत आलात का?" आता अर्जुन हे सगळं मुद्दाम जोर देऊन बोलतोय आणि त्यातल्या त्यात ही सुमन खूप डिस्टर्ब होते मग. आता ती बाई म्हणते, "चुकी झाली आमची साहेब, पण आता आम्हाला समजलंय की नवऱ्यासमोर असं गप्प बसायचं नसतं, त्याविरुद्ध आवाज उठवायचा असतो." आता त्या बायका असं बोलतात तेव्हा ही सुमन खूप प्रेरित होते बरं का प्रेक्षकांनो. म्हणजे अर्जुन सायलीची आयडिया वर्क झाली आहे. त्या सुमनला थोडी हिंमत मिळाली आहे. आजचा हा एपिसोड त्यांनी इथे संपवलाय. आता उद्याच्या भागात तुम्ही बघणार आहात, उद्याचा प्रोमो दाखवलाय त्यांनी. सुमन आता सायली अर्जुनला म्हणते, "मी ना आतापर्यंत गप्प होते, पण आता गप्प बसणार नाहीये. सायली अर्जुन मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय." अर्जुन म्हणतो, "काकू तुला काय सांगायचं ते मन मोकळेपणाने सांग, घाबरू नकोस." मग सुमन म्हणते, "मी ना आमच्या यांना पाठीशी घालत होते सायली अर्जुन." आता पुढे काही सुमन बोलणार तेवढ्यात तिला समोर कोणीतरी दिसलंय आणि तिच्या हातातनं ते काचेचा ग्लास फुटलाय. काय वाटतं प्रेक्षकांनो तुम्हाला, नागराज तिथे पोहोचला असेल का? मला तरी वाटतं की नक्कीच तिथे नागराज पोहोचला असेल आणि सुमनला बोलायपासनं तो रोकेल. मला नाही वाटत सुमन इतक्या लवकर हे सगळं सांगू शकेल. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आजचा एपिसोड आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्रेक्षकांनो. तुम्हा सगळ्यांना हॅपी वीकेंड प्रेक्षकांनो. उद्या तरी सुट्टी द्यायला हवी होती हो प्रेक्षकांनो यांनी. एक दिवस थोडासा मोकळा मोकळा असला ना की बरं वाटतं. आपली पण उत्सुकता जरा ताणून राहते ना. छान वाटतं मग नव्याने सोमवारी एपिसोड बघायला. पण असो आहेच बहुतेक उद्या ठरलं तर मग या मालिकेचा एपिसोड. भेटूयात मंडळी उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. हॅपी वीकेंड. धन्यवाद. टेक केअर.